हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण या अगोदर एक्सेलच्या रिलेटेड असणारा व्हिडिओ पाहिलेला आहे, तर तो कोणता ऑटोसमच्या रिलेटेड। होप सो तुम्ही ते प्रॅक्टिकल करून पाहिलं असेल। ऑटोसमच्या रिलेटेड असणारा आपण फर्स्ट 2 वेज ऑफ ॲडिशन, वेगवेगळ्या कोणत्या 2 वेज आहेत आपल्या, त्या ॲडिशनचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण ऑटोसम यूज करून ॲडिशन कशा पद्धतीने केलेले आहे तेही मी सांगितलेलं आहे। ट्वाइस मी प्रॅक्टिकल एक्सप्लेन करून त्यात व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मी ऑटोसममध्येच असणारे मीन, मॅक्स, ॲव्हरेज आणि काउंट नंबर हे आपण नक्की कशा पद्धतीने यूज करू शकतो आणि त्याचं आउटपुट नक्की कशा पद्धतीने मिळतं याचं सुद्धा प्रॅक्टिकल विथ एक्सप्लेनेशन असणारा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। होप सो तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील आणि अजूनही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा। अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओ आहेत, म्हणजे त्याचा यूज आपण अगदी असं नाही की फक्त टीचरच त्याचा यूज करू शकतात। कोणत्याही फील्डमध्ये एक्सेल जो कोणी वापरतो, मग तो एक्सेल तर हल्ली ऑफिस यूजमध्ये पण आहे, मेडिकलमध्ये पण आपण मेडिकलमध्ये सुद्धा एक्सेलचा यूज केला जातो, स्कूलमध्ये एक्सेलचा यूज केला जातो, ऑफिस पर्पजसाठी सुद्धा डाटा एंट्रीसाठी आपण यूज करतो। मग त्यामध्ये आपण कशा पद्धतीने अशा वेगवेगळे फॉर्म्युलेज यूज करून अगदी आपण काम इझिली कसं पटकन कंप्लीट करू शकतो हे तुमच्या लक्षात येईल। त्यामुळे एक्सेलमध्ये जे व्हिडिओज आहेत, जे फॉर्म्युलेज सांगितलेले आहेत ते तुम्ही नक्कीच पहा, त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होणार आहे। सो आज आपण पाहूया की जर एखादा टेबल दिलेला असतो तर त्या टेबलला तुम्हाला चार्टमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं असतं। म्हणजे आता हा जो आहे तो MSCITच्या एक्झाममध्ये सुद्धा क्वेश्चन असतोच, म्हणजे तुम्हाला रेडीमेड चार्ट इन्सर्ट करून दिलेला असतो, फक्त त्याचे जे लिजंड असतात ते तुम्हाला चेंज करायचे असतात। तर ते लिजंड आपण कशा पद्धतीने चेंज करू शकतो ते आपण नेक्स्ट नंतर पाहूयात। पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की दिलेला जो टेबल असतो तर त्या टेबलला आपण चार्टमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो आणि ते चार्ट म्हणजे नक्की कोणकोणते चार्ट आहेत तेही आपण आज पाहणार आहोत। सो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। हा टेबल आता तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे की लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी हाच सेम व्हिडिओ यूज केलेला होता, जो की मी ऑटोसमसाठी यूज केलेला आहे। आता आज पण हा सेम टेबल यूज करून मी काय करणार आहे, तर या टेबलला मी चार्टमध्ये कन्वर्ट करणार आहे। कशामध्ये? चार्टमध्ये। तर चार्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची स्टेप ती कोणती, तर तुम्हाला फर्स्ट हा जो टेबल आहे तो सिलेक्ट करायचा आहे। टेबल काय करायचं आहे? सिलेक्ट करायचं आहे। टेबल सिलेक्ट केल्यानंतर इथे हा आहे इन्सर्ट टॅब। आपण या अगोदर होम टॅबच्या रिलेटेड प्रॅक्टिकल पाहिलेला आहे। आता मी आज तुम्हाला इन्सर्ट टॅबबद्दल सांगते। इन्सर्ट टॅबमध्ये हा चार्ट ग्रुप तुमच्या समोर आहे, चार्ट ग्रुप, आणि या चार्ट ग्रुपमध्ये तुम्हाला वेगवेगळे चार्ट्स आहेत। मी तुम्हाला दाखवते की चार्ट्स आपण कशा पद्धतीने, टेम्पलेट्स आहेत, कॉलम चार्ट, लाईन चार्ट, पाय चार्ट, बार चार्ट, एरिया चार्ट, XY स्कॅटर, स्टॉक, सरफेस, रडार आणि कॉम्बो, असे हे वेगवेगळे चार्ट आहेत। सो हा जो टेबल आहे तो आपण यातील कोणत्याही चार्टमध्ये कन्वर्ट करू शकतो। फॉर एक्झाम्पल जर मी आता तुम्हाला हा कॉलम चार्ट 3D कॉलम चार्ट जर मी सिलेक्ट केला तर तुम्हाला कोणता चार्ट हवा आहे? ठीक आहे, हा, आणि मी ओके म्हणते। हा चार्ट इथे डिस्प्ले झालेला आहे आणि इमिजिएटली इथं हा चार्ट टूलच्या अंडर डिझाईन आणि फॉर्मॅट ऑप्शन आहे, तिथून तुम्ही तुमच्या चार्टला वेगवेगळे डिझाईन अप्लाय करू शकता। मी पुन्हा एकदा दाखवते। फर्स्ट काय आहे, हा तुम्हाला टेबल सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये इथे तुम्हाला डिरेक्टली हे चार्ट दिसतात। तुम्ही जर इथेच डायरेक्ट क्लिक केलं तरीही तो चार्ट तुम्हाला डिस्प्ले होईल। हे पहा, मी आता इथे क्लिक केलेला आहे आणि इथून हा ऑप्शन सिलेक्ट करते। येस, तुम्हाला कोणता ऑप्शन हवा आहे ते तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीने हा कॉलम चार्ट डिस्प्ले झालेला आहे आणि त्याला तुम्ही, जर तुम्हाला कोणती डिझाईन अप्लाय करायची असेल तर तुम्ही त्याला डिझाईन अप्लाय करू शकता। हा झाला आपला कॉलम चार्ट, हा झाला कॉलम चार्ट। आता या चार्टमध्ये मी तुम्हाला दाखवते, इथे जे खाली आहे
101 ABC, 102 MNO, 103 PQR, 104 XYZ. हे स्मॉल जे दिसत आहेत कलरफुल बॉक्सेस, याला ॲक्च्युली आपण लिजंड म्हणतो. मॅपवरती पण एका कोपऱ्यात दिलेलं असतं की कोणतं साईन काय इंडिकेट करतं, कोणतं साईन काय इंडिकेट करतं हे मॅपवरती दिलेलं असतं, त्यालाच आपण लिजंड म्हणतो. सेम इथे सुद्धा कोणता कलर बॉक्स काय इंडिकेट करतो हे खाली त्यांनी दिलेलं आहे, सो याला आपण लिजंड म्हणतो. आणि MSCITच्या एक्झाममध्ये 100% विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे या लिजंडची आत्ता पोझिशन बॉटमला आहे. तर क्वेश्चनमध्ये असं विचारलं जातं की या लिजंडला तुम्ही राईट साईडला, टॉपला किंवा लेफ्टला शिफ्ट करा. काय सांगतात ते, हे जे लिजंड आहेत कॉलम चार्टवरती असणारे लिजंड तुम्ही राईटला, लेफ्टला किंवा टॉपला शिफ्ट करा. मग अशा वेळेला काय करायचं, आता हे पहा, मी जर चार्टच्या बाजूला क्लिक केलं तर इथे चार्ट टूलच्या अंडर असणारा डिझाईन टॅब वगैरे काहीच इथे आता डिस्प्ले नाही आहे मेनू बारवरती. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मुलं इथंच फसतात, मुलांच्या लक्षात येत नाही की मग आता कुठून काय चेंज करायचं, चार्ट टूल तर इथे दिसत नाही आहे. लक्षात घ्या, अशा वेळेला तुम्हाला चार्टवरती फक्त क्लिक करायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही चार्टवर क्लिक कराल त्यावेळेला इथे बघा चार्ट टूलच्या अंडर डिझाईन आणि फॉर्मॅट ऑप्शन अवेलेबल झालेला आहे. आत्ता मी जर इथे आउटसाईड इकडे बाहेरच्या बाजूला इकडे क्लिक केलं तर हे जे ऑप्शन्स आहेत चार्ट टूल, डिझाईन आणि फॉर्मॅट, हे ऑप्शन डिसअपियर होतील मेनू बारवरून. मी पुन्हा एकदा प्रॅक्टिकल दाखवते. मी आता इथे बाजूला क्लिक करते. आता इथे जे ऑप्शन्स होते इथे ते आता नाही आहेत चार्ट टूल. अशा वेळेला मुलं कन्फ्यूज होतात आणि मग त्यांना कळत नाही की नक्की कुठे ऑप्शन आहे. आता लेजंडची पोझिशन चेंज करायची आहे परंतु तो ऑप्शन आपल्याला फाइंड आउट होत नाही आहे. म्हणून काय करा, आता मी माझा माऊस पॉइंटर इथे आहे, मी या चार्टवरती क्लिक करते आणि मग तुम्ही नंतर इथे या मेनू बारला बघा की काय होतंय. मी इथे क्लिक केलं, आलं इथं चार्ट टूल्स, डिझाईन आणि फॉर्मॅट. चार्टवरती क्लिक करा, मग चार्ट टूलच्या अंडर डिझाईन आणि फॉर्मॅट हे ऑप्शन दिसतील. मग या डिझाईन टॅबमध्ये इथे फर्स्ट ऑप्शन आहे बघा, ॲड चार्ट इलेमेंट. इथे फर्स्ट ऑप्शन आहे, इथे फर्स्ट ऑप्शन आहे ॲड चार्ट इलेमेंट. ओके, या चार्ट टूलच्या अंडर या डिझाईन टॅबमध्ये इथे ॲड चार्ट इलेमेंट आहे. त्याच्या शेजारी जो डाऊन ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हा लिजंड ऑप्शन दिसेल, लिजंड. आणि लिजंड ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर ही ड्रॉपडाऊन लिस्ट आपल्याला दिसेल. मग तुम्हाला कुठे सांगितलं आहे, राईटला, टॉपला, लेफ्टला की बॉटमला. ऑलरेडी आपले बॉटमला होते, मग तुम्ही जर लेफ्ट म्हटलात तर लेफ्टला येणार. हे पहा, आता हे लेफ्टला लिजंड शिफ्ट झालेले आहेत. 100% MSCITच्या एक्झाममध्ये विचारला जाणारा क्वेश्चन लिजंडची पोझिशन चेंज करण्यासाठी विचारलाच जातो. ओके, आता मी पुन्हा एकदा या चार्टच्या बाजूला क्लिक करते. आता चार्ट टूलच्या अंडर जे डिझाईन आणि फॉर्मॅट टॅब होते ते इथं अवेलेबल नाही आहेत. मी या चार्टवरती क्लिक करते. पुन्हा या डिझाईन टॅबमध्ये ॲड चार्ट इलेमेंट हा ऑप्शन आहे, तिथे क्लिक करून लिजंड हा ऑप्शन सिलेक्ट करते. त्यामध्ये मी राईट ऑप्शन सिलेक्ट करते, राईट. आता हे जे लिजंड आहेत हे राईट साईडला आपल्याला शिफ्ट झालेले दिसत आहेत. सो अशा पद्धतीने आपण लिजंडची पोझिशन चेंज करू शकतो. MSCITच्या एक्झाममध्ये जरी असा क्वेश्चन आला तर इझिली आपण हे लिजंडचं शिफ्टिंग करू शकतो, लेफ्ट साईड, राईट साईड, टॉपला, बॉटम. ओके, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कन्फ्यूज न होता, चार्ट टूल जर अवेलेबल नसेल मेनू बारवरती तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही चार्टवरती क्लिक करा. एक्सेलच्या टेबलचे इथे जो चार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि मग तो चार्ट टूल, डिझाईन आणि फॉर्मॅट टॅब आपल्याला मेनू बारवरती ॲपियर झालेला आपल्याला दिसेल. ओके, मग त्या ॲपियर झालेल्या डिझाईन टूलमधून आपल्याला काय करायचं आहे, ॲड चार्ट एलिमेंटमधून लिजंड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सो हे झालं आजच्या प्रॅक्टिकल्स. ॲक्च्युली आपण वेगवेगळे चार्टसुद्धा इथे इन्सर्ट करू शकतो की मी आता फक्त कॉलम चार्ट सांगितला आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही अजून वेगळा चार्टसुद्धा इन्सर्ट करू शकता. तिथूनच तुम्ही पाय चार्टसुद्धा घेऊ शकता. येस, अशा पद्धतीने वेगवेगळे चार्ट्स तुम्ही इन्सर्ट करू शकता. सेम टेबल तुम्ही वेगवेगळ्या चार्टमध्ये कन्वर्ट करू शकता. येस, आलं लक्षात. सो अशा पद्धतीने तुम्ही दिलेला टेबल वेगवेगळ्या चार्टमध्ये कन्वर्ट करून त्याला डिझाईन अप्लाय करू शकता. माझा आजचा फक्त उद्देश असा होता की MSCITच्या एक्झाममध्ये लिजंडच्या रिलेटेड विचारला जाणारा क्वेश्चन. आता हे सेम तुम्ही प्रॅक्टिकल घरी करा, लिजंड शिफ्ट करण्याचा प्रयत्न करा.
आणि चार्ट टूल अवेलेबल आहे का मेनू बारवरती हे पहा आणि नक्की कुठे मिस्टेक होते हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही चार्टवरती क्लिक करा म्हणजे चार्ट टूल अवेलेबल होईल मेनू बारवरती. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. काही डाऊट असेल तरीही कळवा. तुमच्या क्वेरीला सोल्युशन नक्कीच मिळेल. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.